500,000 नोटांच्या बंदीमुळे चोरांची अडचण, घरफोडीच्या घटनांना लगाम, पुण्यात चोरट्यांचा लॉंग ब्रेक, चोरट्यांची चोरीची दुकानं बंद, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आणि त्यानंतर त्याचे विविध साईड इफेक्ट्स गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत। या सगळ्यामध्ये अडचण झाली आहे ती घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांची। चोरी केलेल्या मुद्देमालात 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा मोठ्या प्रमाणावर असतात, त्याचप्रमाणे त्यांची तात्काळ विल्हेवाट लावणं आवश्यक असतं। मात्र आता या नोटा खपवायच्या कुठे हा प्रश्न पडलाय। त्या नोटा स्वतःजवळ बाळगल्यास कालांतरानं त्या पूर्णपणे बाद होणार आहेत। चोरीचा माल बँकेत जमा करण्याची सोय देखील चोरट्यांकडे नाही। अशा परिस्थितीत तुर्तास थोडासा ब्रेक घ्यावा हाच मार्ग चोरट्यांना योग्य वाटला असल्याची शक्यता आहे। पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत एकूण 39 पोलीस स्टेशन्स येतात। तिथे दिवसाला किमान 5 ते 6 घरफोड्यांची नोंद होते। मात्र अलीकडच्या काळात दाखल झालेला शेवटचा गुन्हा 7 नोव्हेंबरचा आहे। त्यानंतर शहरात एकही घरफोडी झालेली नाही। नोटाबंदी हे त्यामागील प्रमुख कारण असलं तरी पोलिसांसाठी हा अभ्यासाचाच विषय आहे। चलनाच्या तुटवड्यामुळे सध्या सर्वत्र गदारोळ माजलाय। लवकरच परिस्थिती सुधारेल असं आश्वासन खुद्द पंतप्रधानांनी दिलंय। त्यामुळे चोरटे देखील काहीशे निश्चिंत असावेत। मात्र परिस्थिती काय एकदा पूर्वपदावर आली की चोरटे धुमाकूळ घालायला मोकळे, कारण त्यांच्यासाठी हा नको असलेला ब्रेक आहे। अशा परिस्थितीत आपली काळजी आपणच घेतलेली बरी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।